नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी नाश्ता सेंटरमध्ये भेटतात अगदी तसे मऊसूत कांदा पोहे. कांदा पोहे बनवायला खूप सोपे आहेत, पण काही जणांचे असे पोहे वातड होतात, तर काही जणांचे असे घशात अडकल्यासारखे होतात. असे होऊ नये म्हणून काही टिप्स आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं ह्या वाटीनं 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. पोहे चाळून घेतलेले आहेत. 3 ते 4 लोकांसाठी मी हे पोहे बनवणार आहे. इथं मीडियम साईजचे 3 कांदे कापून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला जास्तच घ्यायचा आहे, नावच आहे याचे कांदा पोहे. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून. थोडीशी कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे 2 चमचे. कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत 10 ते 12. 1 चमचा साखर घेतलेली आहे. पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा लिंबाचा रस, चिमूटभर हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, बारीक शेव घेतलेली आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला. तर सुरुवातीला आपल्याला हे पोहे 2 पाण्यानं असे अल्लादी धुवून घ्यायचे आहेत. जास्त आपल्याला चोळायचं नाही. थोडंसं पाणी टाकून आपल्याला 2 पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत हे पोहे. इथे एक मी मोठी चाळणी घेतलेली आहे आणि खाली कढई ठेवलेली आहे, त्यावर मी चाळणी ठेवलेली आहे. तर आता आपल्याला हे व्यवस्थित पोहे हलक्या हातानं व्यवस्थित असे खालीवर करून धुवून घ्यायचे आहेत. आता व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला एका भांड्यावर चाळणी अशीच ठेवायची आहे. आता यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पोहे आपले मऊसूत होतात आणि व्यवस्थित भिजल्या जातात. तर आता आपल्याला हे पोहे साईडला ठेवायचे आहेत. ते कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे मी. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. यावर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे शेंगदाण्याला मीठ व्यवस्थित लागलं जातं. व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे असे आपले मस्त तळलेले आहेत. यावरची सालसुद्धा थोडीशी निघालेली आहे, तुम्ही बघू शकता. असे मस्त तळलेले आहेत शेंगदाणे. तर आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया. शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मोहरी. मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे. त्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला हिरवी मिरची. हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये घालायची साखर. साखर आपल्याला फोडणीमध्येच घालायचे, म्हणजे आपल्या पोह्यामध्ये कचकच लागणार नाही साखर. आता यामध्ये घालायचं आपल्याला हिंग. आता मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित आपला परतून झालेला आहे. यामध्ये घालायचं आपल्याला कांदा. कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा. जास्त आपल्याला लाल कांदा करायचा नाही. कांदा आपल्याला मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवर परतल्यामुळे व्यवस्थित आपला कांदा पटकन परतला जातो. आणखीन आपल्याला 1 मिनिट हे कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे.
अशा प्रकारेच आपल्याला कांदा परतायचा आहे. यापेक्षा जास्त परतायचा नाही कांदा आणि लाल करायचा नाही आपल्याला. आता यामध्ये घालायची आपल्याला हळद, आता मीठ घालायचं आहे. यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे. जेवढे आपले पोहे आहेत तेवढे आपलं मीठ घालायचं आहे. म्हणजे व्यवस्थित आपल्या पोह्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होतं. मीठ आणि साखर आपल्याला फोडणीमध्येच घालायचे आहे. आता आपले पोहेसुद्धा असे मोकळे मोकळे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता असे व्यवस्थित मोकळे करून घेतलेले आहेत. असे मस्त मऊसूत पोहे झालेले आहेत. तर आता यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहेत आपल्याला. आता व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने पोहे मिक्स करायचे आहेत खालच्या फोडणीमध्ये. घरी बनवलेली हळद आहे त्यामुळे असा कलर मस्त आलेला आहे. आपण थोडीच हळद टाकलेली आहे. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहेत पोहे. व्यवस्थित मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता असे मस्त आपले मऊ लुसलुशीत असे पोहे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटासाठी आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं. अशी मस्त वाफ आलेली आहे. परत एकदा आपण याला हलवून घेऊया. यावर झाकण ठेवून जर तुम्ही वाफ काढून घेतली तर असे मऊसूत पोहे असे अजिबात वातड आणि असे घशात अडकल्यासारखे होत नाहीत पोहे. असे मस्त झालेले आहेत पोहे. आता यावर आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे. तुम्ही सर्व करताना सुद्धा वरतून शेंगदाणे घातले तरी चालतील. असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले शेंगदाणे सुद्धा. आता यावर थोडीशी आपल्याला घालायची कोथिंबीर. गॅस आपल्याला बंद करायचा आहे. असे मस्त आपले कांदा पोहे तयार झालेले आहेत. आता आपण खाली काढून घेऊया. आता आपण खाली पोहे काढून घेतलेले आहेत. परत एकदा याला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालायचं आपल्याला सगळ्यात शेवटी लिंबाचा रस. सगळ्यात शेवटीच घालायचा आहे आपल्याला लिंबाचा रस. परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असे मस्त आपले कांदा पोहे तयार झालेले आहेत. आता आपण कांदा पोहे सर्व करून घेऊया. असे मस्त झालेले आहेत आपले कांदा पोहे. तुम्ही बघू शकता. आता यावर घालायचं आपल्याला नारळाचा चव. ओल्या नारळाचा चव घालायचा आपल्याला यावर. यावर आपल्याला घालायची बारीक शेव. थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. याबरोबर आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. मस्त आपले गरमागरम कांदे पोहे तयार झालेले आहेत. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.